नमस्कार. मी डॉक्टर प्राध्यापक प्रवीण शिलेदार वरिष्ठ महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. स्वतःची PhD झाली असून माझ्या हाताखाली 8 जणांची PhD झालेली आहे. परंतु हे होत असताना मी यूट्यूबवर कॅरोप्रॅक्टिस काय असते ह्याचा बऱ्याच वेळ सर्च केल्यानंतर जे आपली बॉडी फ्री करायला पाहिजे, फिजिकल एज्युकेशनचं असल्यामुळं मला ते जाणवलं आपली बॉडी फ्री करून घ्यावी लागेल म्हणून. मग नंतर मी शोध घेतला यूट्यूबवर, बीडमध्ये आपल्या जवळपास कुणी आहे का. अंबिका चौकात जो लगतच मला शेख सरांचं हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल हे आहे, हे गुगलवर दिसलं. मग त्यांची भेट घेण्यासाठी मी रविवारी इथं आलो. रविवारी आला असता सरांना फोन केला. सर म्हणजे आज तर होणार नाही, कारण आज औरंगाबादच्या एक खान मॅडम आहेत, ते यामध्ये तज्ज्ञ आहेत, ते इथं व्हिजिट द्यायला येतात. त्यामुळं आणि ते महिलांची त्या दिवशी वेगळी व्यवस्था असल्यामुळं त्या दिवशी माझा काय फिजिओथेरपी घेता आली नाही. त्या कारणास्तव आज मी शेख सरांना फोन केल्यानंतर आज माझी फिजिओथेरपी झालेली आहे. आणि एकंदरीत बऱ्याच आपल्याकडं जसं आपल्या घरामध्ये जम्स होतात तसे जम्स आपल्या शरीरात बी होत असतात. त्यामुळे आपले हाडं जसं गन चालल्यानंतर नट उघडत नाही तसं होत असतं. त्याचं एक उत्तम उदाहरण शेख सरांनी मला दिलं आणि त्यांनी माझी फिजिओथेरपी केली. आता मी स्वतःला बेटर फील करून घेतोय. माझं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मला चक्कर यायची अधूनमधून. आज मी पहिल्यांदा घेतली आहे थेरपी, अशीच मी घेणार आहे. आणि वाटलं आपणास योग्य वाटलं. सगळ्यात कौतुकास्पद एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, इथं 10 वर्षाच्या आतील अपंग आणि मतिमंद ही जी मुलं असतात यांची ही फ्री ऑफ कॉस्ट सेवा दिली जाते. एवढंच नाही, ज्या वयोवृद्ध आई वडिलांना लेकरं सांभाळत नाही त्यांचे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट इथं सेवा केली जात आहे. हे एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद वाटलं. आणि हे यांचं मोठं पण आहे. आपण खूप त्याबद्दल सेवा देतात. ते तुमचं जे पॉम्पलेट पाहिल्यानंतर मला ते जाणवलं आणि ती खात्री मी करून घेतली तुमच्या माणसाकडनं. ते खूप उत्तम आहे. खूप खूप आभारी आहे. आणि असेच उपचार करत राहावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.